शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहतात शेती माहिती 2.0 शेतकरी यूट्यूब चॅनेल. 19 जुलैचा हवामान अंदाज. दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करून जे शेजारी बेल आयकॉन येईल त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल. तर अमरावती, यवतमाळ, कारंजा, अचलपूर, अकोट, वाशिम, हिंगोली, नांदेडचा काही भाग, उमरखेड या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊस सर्व ठिकाणी नाही. खामगाव, चिखलीचा काही भाग, इकडे आणखीन जिंतूर, परभणी, जालना, सिल्लोड, जळगावचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम पाऊस राहील. यानंतर इकडं पाहिलं तर पैठण, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, माजलगाव, परळी, बीड, केज, लातूर, पेठ, तुळजापूर, सोलापूर, इंदापूरचा काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. यानंतर संध्याकाळी आणखीन वातावरण सक्रिय होणार आहे. त्यानंतर अकोला, खामगाव, वाशिम, लोणारा, हिंगोली, जिंतूरचा काही भाग, पुसद, उमरखेड या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. यानंतर अमरावती, नागपूर, यवतमाळ, वणी आणि चंद्रपूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील. यानंतर भंडारा, गडचिरोली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यानंतर अकोलामध्ये देखील पावसाची शक्यता राहील. यानंतर मालेगाव या ठिकाणी पाऊस राहील आणि श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, उमरखेड, दौंड, करमाळा, बारामती, बीड, पैठण, जालना या ठिकाणी वातावरण कोरडे राहील. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.